करूया दुसऱ्या बारीची. इथं आले आणि स्वतःच ठरवायचं, स्वतःचीच बॅट, स्वतःचीच बॉली, स्वतःच एक टप्पा कॅच घ्यायचं आणि ठरवायचं मीच आउट क्या सगळं हे आलं. रेस्पॉन्स द्या मला, टाळ्या वाजवा. टाळ्या ह्या कधी आणि वर म्हणतात मला भीक मागायचं गाणं. टाळ्यांच्या भीक मागितल्या ह्यानी, पण या भीक मागायच्या पदरात काही पडलं नाही आणि वरती गाणं म्हणतात भीक मागायचं. ह्या लोककलेशी नम्र असला, तोंडाळ बडबड नसेल, वाचाळ बडबड नसेल, तर ही रसिक राजा ज्याप्रमाणे ढोलकी, कीबोर्ड, बुलबुल, ऑक्टोपॅड आणि पाचवा वाद्य म्हणजे तुमच्या टाळ्या, त्या अशा आपोआप मिळतात. ज्याप्रमाणे रंगदेवता साथ देते, नम्रपणा दिसला, तुमच्याकडे काहीतरी दिसलं की देते आणि ती मला मिळाली. आता भीक मागे कोण? एक टाळी नव्हती बारीला. आणि हे बादशाह, 7 सुरांचे बादशाह, सप्तसुरांचे बादशाह, हे ऍक्च्युली सप्तसुरांचे बादशाह नुसतं 7 सुरांचे नाहीत, 7.5 सुरांचा बादशाह. एक अर्धा यांचा स्वतःचा सूर आहे, किचाळे सूर. मला तुम्ही बारी आपल्या किचळ्यात राहायचं नुसतं आणि स्वतःचा अर्धा सूर. आजपासून हे अखिल भारतीय किचाळेश्वर महामंडळाचे अध्यक्ष. आणि वर सांगायचं आणि आल्यानंतर ऐका तरी गंमत सांगतो. यायचं आणि मी कपडा फाडीन, हे फाडीन. मला गेल्या वर्षी पण हे सांगितलं की एवढा भिकारी माणूस मी बघितलेला नाही दुसऱ्याचे कपडे फाडून गेला. हे कपडा काय तुझ्या बापसान दिलेला आहे, हे कपडा काय तुझ्या बापसान दिलेलं नवं. म्हणून राजेश बुवा कपडं काय माझं फाडू नका, कारण ते विकत घेतलेले आहेत. तुमच्या बापसान दिलं की फाडा, बिनधास्त फाडा. दुसरी गोष्ट, मी कटिंग दिली. शक्ती तुऱ्यात चालेला चाल असतो, भागाला भाग असतो. हे कवालीवाले, हे कवाली चोरू. ह्या गाण्यावरती फेमस फक्त व्हायचं, स्वतःचं काय द्यायचं नाही, दुसऱ्याच्या फक्त गाणी म्हणून दाखवायची. ऑर्केस्ट्रा करायचा कव्वाली, तेच पद्धतीचे. तुम्ही शाहीर, तरी आम्ही म्हणतो शाहीर. ह्या शाहिराने माझं एक आव्हान आहे, शास्त्रात बारी करून दाखवायची. शक्तीवालेचा नाच करून याच्यात बाई घुसले, नळावर बायका भांडतात, चौना चौथा आणि असा आवाज आला पाहिजे. बेंबीच्या देठापासून आवाज नुसता काढायचा नसतो, आवाज हिथून काढायचा असतो आणि तो आपोआप मिळतो. या ठिकाणी राजा इंदुलकर याचकडून 201 रुपयाचं पारितोषिक. त्याप्रमाणे रियांश दादा येडगे बाबा आलं मागापासून बघतोय, अजून पैसे नाही कसं बाबा. 1001 रुपयाचं पारितोषिक. रियांश दादा येडगे नाम काफी आहे, अर्थात डिवाय. सचिन मुंबई साहेब पण आले, तरुण म्हणजे अध्यक्ष. 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. त्याच्यानंतर आपण एक गाणं घेऊया, नंतर पुढचं बोलूया. पुत्राचा विषय गाऊया. तुझ्या तोंडातल्या व्हानाने केलं गाव बरं गोंगाट. महाभारताचा विषय गाऊया. गायलेला आहे त्यांनी, भागाला भाग दिला पाहिजे माझ्या आदिमाईचा. तुझ्या तोंडातल्या व्हानाने केलं गाव बरं गोंगाट. धोंडी मारतील ढ्यांगात, कुत्र्या बघून ढ्यांगाट. 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 पराक्रमाचं बक्षीस घेतलं, कुंती आईच्या कानावर घातलं. कुंती आईच्या कानावर घातलं. कुंती आईच्या कानावर घातलं. हवा वाटून 5 पांडव सहज सुंदर कुंती
म्हणतात काना म्हणतात बाबा आयशी शिवाय नव्हता, दोन आयशी. अरे आयशी शिवाय नव्हता कोण म्हणतोय कोण? पण तू या ठिकाणी मी वसुदेव सृष्ट करणार, तू यशोदा सृष्ट करायची आहे. आईशीला तू सृष्ट करायची आहे, पण स्वतःच आई मध्येच घातली बोलले ना. मग आई मध्ये स्वतः घालून घेतल्यानंतर आम्ही कशी सृष्ट करणार? ते कृष्णाची आई असो, गवळीची आई असो, आईची बाजू तुम्ही मांडताय आणि तुम्ही म्हणताय मग स्वतःचीच आई जर मध्ये तुम्ही घातली तर मी काय करू शकत ना. आता भागाला भाग दुसरा असा, माझा हा 5वा कार्यक्रम आहे. मी सगळी नवीन गाणी दिली. राजू उब्रीत, शशिकांत मांडवे, संदीप भादे, नंतर जयंत उजाळ, सगळ्या वाऱ्यांना ही 6वी वारी आहे. एक गाणं जुनं नाही, एक गाणं परत रिपीटेड नाही. ह्या सांगायच्या गोष्टी नाहीच आहे. तुम्ही नवीन सुपारी घेता, नवीन बारी घेता, त्याप्रमाणे नवीन गाणी द्यायची. आम्ही त्याप्रमाणे दिलेली आहे. आता आम्हाला म्हणतात या सुरात नाहीत, यांचा सूर 7.5 सुराचा की 40 सूर. आणि त्याच्यानंतर आता बघा त्याने हे सांगितलं नाही. त्याने एक प्रश्न विचारला की शिवाची उत्पत्ती कशी झाली. आम्ही त्याचं उत्तर दिलं. त्याने सांगितलं ते बरोबर आहे की नाही. म्हणजे ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. आणि वर आम्ही एक प्रश्न विचारला, त्याच्याबद्दल काय बोललेले आहेत ते आदिमायेबद्दल. हे अशा पळकुट्या वाटा ह्यांच्या, ह्याने एक दिवस तरी शास्त्राने बारी करून दाखवावी. हे नळावर जे भांडतात त्याप्रमाणे न भांडता, ते भांडला तरी त्यांना उत्तर द्यायला मी तयार आहे. आता असला झोमला असेल ना, नाच्या विषयावरनं आणि त्या गवळीच्या विषयावरनं एवढं झोमलं असेल आणि साईज मोठा छोटा मागणं भाजलेला एवढा झोमला असेल, परत बोलणार नाही मला. आणि बोलले आपण तयार आहे, आपण तयार आहे. आणि ते पण व्याजासकट. दुसरं गाणं घेऊया. नाही अति करायचं, आपल्या लायकीत राहायचं. प्रल्हाद वंशामधली ही कथा आहे. नाही अति करायचं, आपल्या लायकीत राहायचं. जागच्या जागेवर ठेवून दोन जाईन सोडून रे, तुझं कंबरडाच इथं मोडून रे, काकीर हात पाय तोडून रे. हात हलवून बस, हलवून बस. त्या हातावरचा गाणं आहे. तुझं कंबरडाच इथं मोडून रे, काकीर हात तुझं तोडून रे, कंबरडाच तुला मोडून रे, काकीर हात तुझं तोडून रे, तुझं कंबरडाच तुला मोडून रे, काकीर हात तुझं तोडून रे. प्रल्हाद वंशामध्ये कथा, बाणासुराची तपश्चर्या ज्यावेळेला झाली आणि त्यावेळेला जे हात पाय तोडण्यात आले आणि त्या स्त्री वेश घेतला आणि त्याच्यावरचे आहे. आता वेळ कमी आहे, अजून 5-10 मिनिटं असतील. त्याच्यावरती मला विवरण करायचं आहे. हे मला ओपनला भेटणारच आहे, आपण करूया. पण एक एक त्यांच्या भागाला भाग देणं गरजेचं आहे. ते एवढे हे करतात ना. तर दुसरी गोष्ट म्हणाले मेल्या. काय बोलले? मेल्या. मेल्यानंतरची याचा क्रिया सांगू अजून एक. परत त्याला ते बोलणार नाही. प्रत्येक गोष्ट हा माणूस शाहीर होणे, त्या सचिन कदम भुवनची झलक दिसते यांच्या प्रत्येक गोष्टीत. कॉपी करायची एवढी नाही. तेही माझी एमपीएससी काढतात, काढू द्या. तुम्ही काढायला लागलात हरकत नाही. एमपीएससी काही कमजोर गोष्ट नाहीये. शक्यतोऱ्यातल्या मला वाटतं पहिलाच मी शाहीर असेल की मला परमेश्वर मिळाली. ते आम्ही म्हणायची गोष्ट आहे. तिला अशी तुम्ही कधीतरी करून बघा, नंतर तुम्हाला कळेल. दुसरी गोष्ट, धनगराचं गाणं बोलले. एकांना आज नोटीस गेलेला आहे. मी काय बोलत नाही. दुसरं आता नोटीस आलं की हात पाया पडून माफीनाम्याचा व्हिडिओ लवकरच येईल यांच्याकडून. पण सगळे जागृत झाले आहेत. हे घोरपी समाजाचे आहेत. त्या ब्राह्मण किंवा ते चतुर्वर्ण, कुठला जात बीत कुठली मोठी नसते. पण तरी पण बाबा समजतात ब्राह्मण किंवा काय, हे घोरपी. मी कुणाची जात काढणार नाही. माझ्या बापानं मला आई वडिलांनी शिकवलेले, त्यांच्या आईनं त्यांच्या बापाने शिकवलं असेल, त्याला भाग देणार नाही. फक्त एक गाणं पुढचं घेतोय.
आपण अशा वळणावरती आहोत की कुणाची जात करू नये, पात करू नये. स्त्री पुरुष ह्या दोन जाती आहेत. बाबासाहेबांचं संविधान नाही पाळत जगपात, बाबासाहेबांचं संविधान नाही पाळत जगपात. पण कोण काढील जो जात त्याचे पाडून टाका दात, जो पाडेल जो जात त्याचे पाडून टाका दात, जो काढील जात त्याचे पाडून टाका दात, जो काढील जात त्याचे पाडून टाका दात. बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांचं संविधान नाही काढत जगपात. चालेला भाग आणि भागाला भाग देताना म्हणतात की कृष्णा गोकुळाला नाडू नको. अरे कृष्णाने गोकुळाला नाडलं नाही, गोकुळाला त्याने तारलं. हा जर एवढा भाग माहिती नसेल आणि म्हणतात हात जोडू नको, श्रीकृष्णाने कधीच हात जोडलेले नाहीत, हात जोडायला लावले, पाया पडायला लावलं. आणि अजून एक भाग असा मग त्याचे म्हणतात ना, म्हणतात बुवा नापास झाले, गाईड दिलं, गाईड प्रश्नाचं उत्तर म्हणजे ग्रंथाचं नाव सांगितलं तरी पण नापास, गाईड देऊन पुढे आलो. आणि म्हणून शाहीर तेवढंच बोला, ते जे 4-5 डायलॉग आहे त्याला बंद करा. आपल्यासोबत बारे मी पुन्हा एकदा सांगतो, मी खुशारक्या करत नाही, मी शक्तीसुराच्या भल्यासाठी म्हणतोय. मला तुम्ही खासगीत काय बोलायचे ते बोला, व्हॉट्सअपला 4-5 मेसेज करा, शिव्याचे चालतील. शक्तीसुराला बाधक असं करू नका. तुम्ही सध्याचे अग्रणी शाहीर आहात, येणारे 10 वर्ष तुम्ही या शक्तीसुरा गाजवणार आहात. येणारे तुमचे शिष्यमंडळी आहेत, तुमच्या पावलावर पाऊल टाकणार आहेत. असं काही चुकीचं वागू नका, कारण तुमच्याकडून ते चांगलंच घेणार आहे. आपण बारीच्या सांगतेकडे जाताना या ठिकाणी म्हणतात की लग्नाची गाणी म्हणतात. मी लग्नाच्या असा देवाच्या कृपेने माझ्या पुण्याही मिळाली की जुनी जाणती माणसं आता एक एक मरत चालली. तुमच्या वाडीत आपण बघितलं असेल, गावात बघितलं असेल, म्हातारी माय लग्नाची जुनी गाणी म्हणणारी ती आपण आता मरून चालल्या आणि आपण मुंबई पकडली. हळूहळू ही संस्कृती आता मरत जाणार आहे. एक दिवस आमच्या मुलांना सांगितलं ना, घाना जो भरिला, घाना जो भरिला, घाना जो भरिला चौकंटी भाताचा. त्यांना म्हणाले हे काय, व्हॉट इज दिस? तर आपण सांगू लग्नाची पारंपरिक गाणी आहेत आणि मी ती जतन करतो. ती शक्तीपुरात काय म्हणत नाही मी. आणि बोललो वाढवण्याच्या ज्या गोष्टी आहेत, भल्लरी आहे, लग्नातली गाणी आहेत. लग्नात आपण श्लोक बोलतो, मंगळाष्टक अजून आहे ते पण ब्राह्मणच बोलतात. आणि लग्नाची पारंपरिक गाणी. ती म्हणाले की कुणाचं लग्न असं तर ह्यांना बोलवा, मला बोलवा, आम्ही येईल, बिंदास येईल. सप्तसुरांचा बादशाह, अखिल महाराष्ट्र, अखिल भारतीय 41 प्रसन्न आणि मंडळाचे अध्यक्ष विनंती. सहा वर्षात लग्नात लावतो बघा यांचं कसं हा विरार बॉईज, तुम्ही हे पहिलं पाऊल उचललंय. हा प्रवास थांबवू नका. तुम्ही सगळे माझीच पोरात, माझ्या तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देखील. या तुल्याच्या पवित्र साजामध्ये माझ्या मायमाऊलींच्या साक्षीनं प्रतिस्पर्धी शाहीर राजेशजी निकम आणि त्यांचे गुरुवर्य वस्ताद विजयजी निकम आणि बाकीचे शाहीर मंडळी आणि सचिन धुमाक गेला नसेल तर त्यांनी यावं, बाकीच्या शाहिरीने यावं. या तुल्याच्या साजामध्ये आम्ही आरतीला मोठ्या मनानं तुम्हाला निमंत्रित करत आहोत. शाहीर आरतीने उंदरावरी देवी करी सुंदर गणाची मूर्ती गणा